नमस्कार, स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा भगीरथ आयसच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. अ, त्या दिवशी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित असणारा एक महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिला. तर आपण या सीरीजमध्ये आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती आणि भारतीय समाज यावरती आलेला एक महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. या सीरीजमध्ये आपण जेवढेही 2023 पासून 24-25 पर्यंत प्रश्न विचारले पेपर फर्स्टमध्ये त्याचा अनालिसिस आपण पाहत आहोत. तर आज थोडासा वेगळा प्रश्न आपण घेतलेला आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण रोज वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय वारसा संस्कृतीशी संबंधित असणारा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, या टॉपिकवरती विचारलेला जो प्रश्न आहे 2024च्या UPSCच्या परीक्षेमध्ये 150 शब्दांसाठी 10 गुणांसाठी हा प्रश्न विचारला होता. तर या प्रश्नाचं आपण थोडंसं अनालिसिस करून घेऊ. म्हणजे याच्यातले जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहे किंवा प्रश्नाची काय रिक्वायरमेंट आहे आणि त्या रिक्वायरमेंटनुसार कोणते कोणते मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे, या मुद्द्यांवरती थोडासा आपण हात घालण्याचा प्रयत्न करू. आता याच्यामध्ये आधी सुरुवातीला आपल्याला प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न काय विचारलाय? खूप सिंपल आणि सरळ प्रश्न विचारलेला आहे, पण तो आधी समजणं गरजेचं आहे. अर्धा प्रश्न समजला म्हणजे तुमचं तिथे बऱ्यापैकी अर्ध काम झालं असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे प्रश्न आधी समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे प्रश्न यांनी विचारलेला आहे आपल्याला ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तरवेदिक कालखंड. आता या दोनही कालखंडांमध्ये थोडंसं कंपॅरिझन करायचं आहे. तर कशात कंपॅरिझन करायचं आहे? तर जे सामाजिक बदल झालेले आहेत, जे सामाजिक बदल झालेले आहेत आणि जे आर्थिक बदल झालेत, या बदलांना अनुसरून किंवा या बदलांना म्हणूया किंवा परिवर्तनांना म्हणूया किंवा जे चेंजेस झाले, या बदलांना अनुसरून सगळ्या बाबी ज्या आहेत त्या अभ्यासणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला लिखाणात उतरवणं गरजेचं आहे. तर इथे प्रश्न समजला असेल की ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तरवेदिक कालखंड या दोनही कालखंडांमधील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये कशा स्वरूपामध्ये बदल झाले, या बदलांबद्दलच आपल्या या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. तर त्या अँगलनं थोडासा विचार करून हा प्रश्न इथे आपल्याला लिखाण करणं गरजेचं आहे. आता ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तरवेदिक कालखंडाचा विचार जर आपण केला तर सामाजिक रचनेमध्ये, त्याच्यानंतर विचारांमध्ये आणि प्रथांमध्ये वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतात. काय बदल दिसून येतात? तर ते बदलच या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. ठीक आहे ना? तर कोणते कोणते बदल बघायचे आपल्याला? दोन महत्वाचे बदल जास्त फोकस करणं गरजेचं आहे, कारण आपल्या प्रश्नाचीच रिक्वायरमेंट मुळात सामाजिक बदल आणि आर्थिक बदल आहे. ह्या दोन मुद्द्यांना अनुसरूनच आपल्याला कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. मग कंपॅरिझन कशात करायचंय? तर ऋग्वेद आणि उत्तरवेदिक कालखंड या दोन कालखंडांमध्ये असणाऱ्या या दोन व्यवस्थांमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं असं म्हणाल काही हरकत नाही. आता इथे बघा, आपल्याला सुरुवातीला बघायचंय की वर्णव्यवस्था कशी होती. आता ऋग्वेदात वर्णव्यवस्था कशी होती, त्याच्यानंतर उत्तरवेदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये काही बदल झाले का, तर त्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आश्रम व्यवस्था देखील सुरू झाली. त्याच्यानंतर स्त्रियांची स्थिती ऋग्वेदात कशी होती, स्त्रियांची स्थिती उत्तरवेदिक कालखंडामध्ये कशी होती, ते आपल्याला कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. कृषी असेल, पशुपालन असेल, व्यापार असेल, उद्योग व्यवसाय असेल, या सगळ्या बाबींबद्दल आपल्याला कंपॅरिझन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांबद्दल जर समजा लिखाण करता आलं आणि या मुद्द्यांशी संबंधित असणाऱ्या बाबींबद्दलची तुमच्याकडे जर इन्फॉर्मेशन असेल आणि ती जर आपल्या उत्तरामध्ये आपण त्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं उत्तर जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते येतं. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून सगळे वेगवेगळ्या बाबी पाहणं गरजेचं आहे. आता आपण वर्णव्यवस्था बघूया. आता वर्णव्यवस्थेचा जर आपण संदर्भ घेतला तर वर्णव्यवस्था मुळात एक सेकंड. आता वर्णव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर वर्णव्यवस्था मुळात जी डेव्हलप झाली किंवा वर्णव्यवस्थेचा उल्लेख जर आपण कुठे पाहिला असेल तर पहिल्यांदा तो कशात आढळून येतो? ऋग्वेदिक कालखंडामध्ये आढळून येतो. तर ऋग्वेदामध्ये वर्णव्यवस्था जी आहे ती सुरुवात झाली, परंतु जास्त त्याच्यामध्ये एक्सपान्शन जे झालेलं आहे किंवा वर्णव्यवस्था जी आहे त्या वर्णव्यवस्थेचं कन्व्हर्जन जाती व्यवस्थेमध्ये जे झालेलं आहे ते मात्र उत्तरवैदिक कालखंडात झालेलं आपल्याला दिसून येतं. तर जे पुरुष सुक्त नावाचं ऋचा आहे, या पुरुष सुक्त नावाच्या ऋचेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला ऋग्वेदामध्ये वर्णव्यवस्था जी आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी प्रकाशझोत टाकलेला दिसून येतो, परंतु ही वर्णव्यवस्था जी आहे त्याचं एक्सपान्शन मात्र पुढे झालेलं दिसून येतं. मग कुठे पुढचा कालखंड? ऑब्व्हियसली उत्तरवैदिक कालखंडामध्ये. मग जाती व्यवस्था सुरुवातीला जन्मावरती आधारित नसून कर्मावरती आधारित होती. म्हणजे जन्मावरती आधारित नसून कर्मावरती आधारित होती याचा अर्थ काय? तर एखादा क्षत्रिय असेल, वंशाना एखादा क्षत्रिय असेल तर तो व्यवसाय सुद्धा करू शकत होता, किंवा एखादा वंशानं व्यावसायिक जरी असेल तर तो क्षत्रिय सुद्धा होऊ शकत होता, बरोबर आहे ना. किंवा एखादा शूद्र असेल तर शूद्र जातीचा व्यक्ती सुद्धा व्यवसाय करू शकत होता किंवा तो क्षत्रिय म्हणून काम करू शकत होता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वर्ण व्यवस्था जी होती, जाती व्यवस्था जी होती ती जन्मावरती आधारित नव्हती,
तर कर्मावरती आधारित होती. म्हणजे ज्या माणसाचं जसं काम असेल त्या कामावरती या ठिकाणी ही व्यवस्था आधारित होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे ही बाब समजून घेणं थोडं गरजेचं आहे. आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये जर आपण पाहिलं, आता इथे आपण पहिल्यांदा पहिलं जे सेंटेन्स घेतलंय ते ऋग्वेदिक कालखंडाबद्दल घेतलंय. परंतु उत्तर वैदिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जी डेव्हलप एक नवीन बाब झाली ती म्हणजे कोणती, तर गोत्राची. आता गोत्राची जी प्रथा आहे, गोत्राची प्रथा कोणत्या कालखंडात झाली, तर ऋग्वैदिक कालखंडात नाही तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये. म्हणजे जसं आपण लग्न करताना पत्रिका जुळवत असतो, तर पत्रिका जुळवत असताना आपण वेगवेगळे मुलाचं गोत्र बघतो, मुलीचं गोत्र बघतो. आणि जर सारख्या गोत्राचे मुलाचं गोत्र आणि मुलीचं गोत्र देखील सारखं असेल तर मात्र त्या ठिकाणी लग्न होत नाही. तर ही जी पद्धती झाली डेव्हलप, तर ही खऱ्या अर्थानं उत्तर वैदिक कालखंडातच डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. तर गोत्र अस्तित्वात आलं म्हणजे काय, तर कुठल्याही कुळाती म्हणजे कुठल्याही कुळाचा व्यक्ती असेल परंतु त्याचं गोत्र मात्र जर सारखं असेल तर सारख्या गोत्राच्या व्यक्तीसोबत मात्र विवाह होणार नाही. म्हणजे आजही होत नाही. आजही आपण जर पाहिलं तर पत्रिका जुळवत असताना जर समजा एखाद्याचं गोत्र भारद्वाज असेल मुलाचं आणि मुलीचं पण भारद्वाज असेल तर मग सारख्या गोत्राचं मुलाचा आणि मुलीचा विवाह होतो का, तर अजिबात होत नाही. तर ही गोत्र पद्धत जी आहे ही सिस्टम जी आहे ही खऱ्या अर्थानं डेव्हलप झालेली आपल्याला उत्तर वैदिक कालखंडात दिसून येते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की वर्णव्यवस्था जी आहे ती वर्णव्यवस्था कुठे डेव्हलप झालेली आहे, तर ती ऋग्वेदिक कालखंडामध्ये डेव्हलप झाली, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणजे जे ब्राह्मण आहेत म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला क्षत्रिय असायचे, जे लढवय आहेत ते क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य म्हणजे जे व्यवसाय करायचे त्यांना आपण काय म्हणतो, क्षत्रिय म्हणतो, आणि नंतर मग 4 नंबरला होते शूद्र. परंतु यामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था ही जन्मावरती आधारित नव्हती तर कशावरती, ती कर्मावरती आधारित होती. म्हणजे तुमचा जन्म ज्या याच्यात झालेला आहे, ज्या जातीमध्ये झाला आहे त्या जातीनुसारच व्यवसाय चालत होता ऋग्वेदात असं नाही. परंतु याच्यावरती मात्र उत्तर वैदिक कालखंडामध्ये थोडे आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. मग ते बदल नेमके कोणते कोणते झाले ते आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता वर्णव्यवस्थेमध्ये अनेक पिढ्यांमध्ये व्यवसाय हा अनुवंशिकतेनं पाहिला केला जायचा किंवा पाहिला जायचा आणि जाती व्यवस्था जी आहे ती मात्र पुढे चालून वाढलेली दिसून येते. आता जाती व्यवस्था केव्हा वाढली, कधी वाढली किंवा कोणत्या याच्यामध्ये वाढली हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग ऋग्वेदिक कालखंडात वाढली किंवा उत्तर वैदिक कालखंडात वाढली. तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये आपल्याला जाती व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. मग त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर आश्रम व्यवस्था. आता आश्रम व्यवस्थेचा कालखंड जर आपण पाहिला तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये आश्रम व्यवस्था जी आहे ती उदयास आलेली दिसून येते. जसं गोत्र असेल, त्याच्यानंतर आश्रम व्यवस्था असेल. आता आश्रम म्हणजे काय, तर सुरुवातीला ब्रह्मचर्य म्हणजे सुरुवातीचा जो कालखंड असतो जन्माला आल्यापासून तर तरुण होईपर्यंतचा कालखंड जो असतो जवळपास 20-22 वर्षापर्यंतचा, त्याला आपण काय म्हणतो, ब्रह्मचार्य आश्रम असं म्हणतो किंवा ब्रह्मचर्य व्यवस्था असं म्हणतो. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम म्हणजे ब्रह्मचर्यानंतर लग्न होतं, लग्न झाल्यानंतर माणूस गृहस्थाश्रमाकडे वळतो आणि त्याच्यानंतर पुढचा जो आश्रम असतो त्याला आपण म्हणतो वानप्रस्थाश्रम. आणि शेवटी ज्यावेळेस माणूस म्हातार होतो, ज्यावेळेस एज वाढतं त्यावेळेस आपण शेवटी काय घेतो, संन्यास घेतो. अशा पद्धतीनं ही जी पद्धत आहे ही पद्धत डेव्हलप झालेली दिसून येते आश्रम व्यवस्था खऱ्या अर्थानं उत्तर वैदिक कालखंडामध्ये. तर गोत्र आणि आश्रम व्यवस्था याचं महत्व जे आहे किंवा याचं एक्सपान्शन जे आहे ते कुठे झालेलं दिसून येतं, आश्रम व्यवस्थेमध्ये, सॉरी उत्तर वैदिक कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं. त्यानंतर या वर्ण व्यवस्थेमध्ये धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, मोक्ष असेल, या सगळ्या बाबींना प्रायोरिटी दिली जायची. म्हणजे हे मुद्दे सुद्धा यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. कारण या व्यवस्थेमध्ये कोणत्या कोणत्या बाबींना प्रायोरिटी दिली जायची, त्याच्यानंतर पितृऋण असेल म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्म दिलेला आहे तर त्यांचं आपल्यावरती कर्ज आहे, पितृऋण फेडणं, पितृऋण फेडल्यानंतर जे ऋषीऋण असं या ऋषीऋणावरती देखील फोकस केला जायचा आणि त्याच्यानंतर देवाचे जे आपल्यावरती उपकार आहे त्याला आपण दैवऋण असं म्हणतो. तर या सगळ्या बाबींचा इथे या सगळ्या बाबींना महत्व दिलं जायचं आणि या सगळ्या ऋणातनं आपल्याला कुठेतरी मुक्त व्हायचं आहे आणि ते मुक्त होत असताना या सगळ्या बाबी करत असताना आपल्याला या वेगवेगळ्या अवस्थेंमधनं जाणं गरजेचं आहे. म्हणून या आश्रम व्यवस्था ज्या त्या डेव्हलप झाल्या आणि आश्रम व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पद्धतींना महत्वपूर्ण प्रायोरिटी दिलेली दिसून येते. आणि या प्रायोरिटी सोबतच पितृऋण असेल, ऋषी ऋण असेल किंवा देवऋण असेल, या सगळ्या बाबींवरती देखील थोडासा भर टाकलेला आपल्याला दिसून होतो. त्याच्यामुळे यांचा सुद्धा समावेश घेणं गरजेचं आहे. आता स्त्रियांच्या स्थितीचा जर आपण विचार केला तर ऋग्वैदिक कालखंडात आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये समाज व्यवस्था जी होती ती कशी होती,
तर ही समाज व्यवस्था पितृसत्ताक होती. म्हणजे पित्याला जास्त प्रायोरिटी दिली जायची किंवा वंशाचा जो दिवा आहे म्हणजे पुरुष असेल, मुलगा असेल तर त्याला जास्त प्रायोरिटी दिली जायची. मुलींना मात्र फारशी त्या ठिकाणी प्रायोरिटी नव्हती. म्हणजे पितृसत्ताक ज्या ठिकाणी जिथे सिस्टम असते त्या ठिकाणी या सगळ्या बाबींचा संदर्भ आपल्याला येतोच. त्याच्यामुळे स्त्रियांची स्थिती थोडीशी जर आपण पाहिली तर उत्तर वैदिक कालखंडापेक्षा ऋग्वैदिक कालखंडामध्ये थोडीशी चांगली होती. म्हणजे सुरुवातीला ऋग्वेदिक कालखंडात स्त्रियांची स्थिती चांगली होती. मात्र उत्तर वैदिक कालखंडात जर आपण पाहिलं तर स्त्रियांना तिथे फारशी प्रायोरिटी द्यायला म्हणजे दिली जात नव्हती. म्हणजे काय तर स्त्रियांनी चूल, मूल, शेती, बाकीच्या ज्या बाबी आहेत या फक्त सांभाळणं गरजेचं आहे. परंतु ऋग्वेदामध्ये मात्र थोडं काही अंशी जे आहे ते स्त्रियांना प्रायोरिटी दिलेली दिसून येते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऋग्वेदामध्ये काही स्वामी म्हणजे स्त्रियांचा उल्लेख आहे. म्हणजे काही ज्या विद्वान स्त्रिया असतील, विदुषी म्हणून आपण त्याला विद्वान म्हणण्यापेक्षा विद्वान तर माणसाला म्हटलं जातं. तर ज्या विदुषी होत्या त्यांचा बऱ्यापैकी उल्लेख दिसतो. त्यांना स्त्रियांना त्या ठिकाणी स्वामी देखील म्हटलं जायचं. काही धार्मिक विधी असतील, कृत्य असतील, सामाजिक उत्सव असतील यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग जो आहे तो ऋग्वेदिक कालखंडात दिसून येतो. परंतु उत्तरवैदिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी स्त्रियांना मात्र पाहिजे तशी प्रायोरिटी दिली जात नव्हती. आता दोघंही सिस्टम जर आपण पाहिला खऱ्या अर्थानं तर उत्तरवैदिक कालखंड आणि ऋग्वेदिक कालखंड ही पितृसत्ताकच होतं. पण ऍज कम्पेअर टू उत्तरवैदिक कालखंडापेक्षा ऋग्वेदिक कालखंडामध्ये काय होतं तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती मात्र इथे थोडी चांगली दिसून येते. त्यानंतर जर बघायचं झालं तर स्त्रियांची स्थिती समाजामध्ये पूजनीय होती. पूजनीय होती म्हणजे कोणती तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती पूजनीय होती. मात्र उत्तरवैदिक कालखंडामध्ये या ठिकाणी वेगवेगळे बदल झालेले दिसून येतात. जसं ऋग्वेदामध्ये स्त्रियांना विदुषी म्हटलं जायचं आणि अनेक स्त्रियांनी ऋचांची रचना देखील केलेली दिसून येते आणि त्यामुळे ही देखील बाब महत्वपूर्ण ठरते. म्हणजे लिखाण देखील अनेक स्त्रियांनी केलं आहे. त्याचबरोबर स्त्रियांना युद्धामध्ये देखील जाण्याची परवानगी ऋग्वेदिक कालखंडामध्ये होती. मात्र उत्तरवैदिक कालखंडामध्ये स्त्रियांवरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या लादलेल्या दिसून येतात किंवा वेगळ्या जबाबदाऱ्या स्त्रियांवरती पडलेल्या दिसून येतात आणि त्याच्यामुळे स्त्रियांना उत्तरवैदिक कालखंडामध्ये पाहिजे तेवढी प्रायोरिटी दिली जायची नाही. तर मग स्त्रियांची स्थिती सुद्धा ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तरवैदिक कालखंड या दोघांमध्ये कंपॅरिझन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. पुढे जर बघायचं झालं तर बालविवाहाचा फारसा उल्लेख दिसून येत नाही. त्याच्यानंतर विधवा विवाह असेल या वेगवेगळ्या बाबींचा फारसा उल्लेख दिसत नाही. उत्तरवैदिक कालखंडात मात्र स्त्री पुरुष भेदभाव वाढलेले दिसून येतात. म्हणजे ऋग्वेदामध्ये बऱ्यापैकी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीमध्ये बऱ्यापैकी प्रायोरिटी दिली जायची. तेव्हा ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत आपण पाहिलं की इथे थोडे काही अंशी ऋग्वेदिक कालखंडामध्ये स्त्रियांना काही बाबींमध्ये महत्व होतं. परंतु उत्तरवैदिक कालखंडात मात्र स्त्रियांचा सहभाग इतर बाबींमध्ये अजिबात दिसत नाही. मग धार्मिक अनुष्ठान असतील किंवा इतर काही महत्वपूर्ण बाबी असतील इथे शक्यतोवर स्त्रियांना पाहिजे तेवढी प्रायोरिटी दिलेली नाहीये. त्याच्यानंतर उत्तरवैदिक कालखंडामध्ये जुगार, दारू आणि सुंदरी या बाबींना वाईट मानलं जायचं. ही देखील बाब महत्वाची आहे. त्यानंतर उत्तरवैदिक कालखंडामध्ये इतरही ब्राह्मणांच्या मते मुलगी ही समस्या आहे किंवा दुःखाचा डोंगर आहे. मात्र मुलगा हा कुटुंबाचा काय आहे वंशाचा दिवा मानला जातो किंवा रक्षक मानला जातो. याचा अर्थ उत्तरवैदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती पाहिजे तेवढी भक्कम नव्हती किंवा पाहिजे तेवढी प्रायोरिटी जी होती ती स्त्रियांना दिली जात नव्हती. वंशाचा दिवा जो आहे किंवा आपल्या घराचा कुटुंबाचा रक्षणकर्ता जो आहे तो मुलगाच आहे आणि पुरुषच आहे असं या ठिकाणी मानलं जायचं. त्याच्यामुळे इथे थोडीशी उत्तरवैदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती चांगली दिसून येत नाही. आता कृषीचा जर आपण विचार केला तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये सर्वात जास्त महत्व जे आहे ते ऋग्वेदामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त महत्व जे आहे ते कृषीला दिलेलं आहे. परंतु नाही सर्वात जास्त महत्व जे आहे ते पशुपालनाला दिलेलं आहे जास्त प्रायोरिटी. परंतु उत्तरवैदिक कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर पशुपालनासोबतच शेतीला सुद्धा जास्त प्रायोरिटी दिलेली आहे. परंतु सुरुवातीला ऋग्वेदाचा जर आपण विचार केला तर ऋग्वेदामध्ये पशु ही संपत्ती मानली जायची. म्हणजे याचा अर्थ काय गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या, मेंढ्या वगैरे. पण शक्यतो ऋग्वेदामध्ये आपण गायी ज्या आहेत ज्यांच्याकडे जास्त गायी त्यांना श्रीमंत मानलं जायचं किंवा धनवान मानलं जायचं. त्यातल्या त्यात गायींची ऋग्वेदामध्ये पूजा देखील केली जायची. गायीला देवाच्या स्थानी मानलं जायचं. गोहत्या जी आहे ती निषिद्ध होती. त्याच्यामुळे ऋग्वेदिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये जास्तीत जास्त जो महत्वपूर्ण व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये पशुपालनाला जास्त प्रायोरिटी दिलेली दिसून येते. बरोबर. आता यामध्ये पशुमध्ये गायीला सर्वाधिक जास्त मौल्यवान मानलं जायचं किंवा मोठी संपत्ती मानली जायची आणि ज्याच्याकडे सर्वात जास्त गायी त्याला काय मानलं जायचं समृद्ध मानलं जायचं आणि गोहत्येवरती बंदी होती. म्हणजे आपण मगाशीच त्या बाबींचा उल्लेख केला आणि गायीसोबत शेळ्या, मेंढ्या, घोडे हे देखील पाळले जायचे.
परंतु गायीला मात्र सगळ्यात जास्त धनसंपत्ती म्हणून गायीकडे पाहिलं जायचं. गायीचा काय म्हणू आपण, पूजनीय होती गाय आणि गोहत्यावरती बंदी होती. मात्र उत्तरवैदिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर उत्तरवैदिक कालखंडामध्ये गाय असेल, बैल असेल, घोडा असेल, शेळी असेल, म्हैस असेल, गाढव असेल, डुक्कर असेल, उंट असेल, हत्ती असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्यांना प्रायोरिटी दिली जायची किंवा हे सगळ्या प्रकारचे प्राणी पाळले जायचे. म्हणजे का पाळले जायचे? इथे फक्त गायींना संपत्ती मानलं जायचं, परंतु उत्तरवैदिक कालखंडामध्ये मात्र शेती व्यवसायाला प्रायोरिटी दिल्या गेली. त्याच पशुपालनासोबत. मग पशुपालनासोबत शेती व्यवसायासाठी लागणारी जी काही जनावरं होती त्याचं देखील प्रमाण वाढलं. मग उत्तरवैदिक कालखंडामध्ये थोडासा व्यवसाय जो आहे एक एक्स्ट्रा वाढलेला दिसून येतो पशुपालनासोबत. म्हणून पशुपालनामध्ये सुद्धा प्राण्यांची संख्या वाढलेली दिसून येते. म्हणजे फक्त गायी होत्या का? तर अजिबात नाही. तर गायींच्या मदतीला शेती करायची असेल तर उंट असेल, हत्ती असेल, गाढव असेल, शेळ्या, मेंढ्या, म्हैस, घोडे, बैल या सगळ्या बाबी असणं आवश्यक आहे. म्हणून उत्तरवैदिक कालखंडामध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला शेतीमध्ये झालेले दिसून येतात. तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये शेतीपेक्षा पशुपालनाला जास्त महत्व होतं आणि उत्तरवैदिक कालखंडामध्ये मात्र आर्यांचा प्रमुख व्यवसाय जो होता तो शेती होता. म्हणजे उत्तरवैदिक कालखंडात शेती हा प्रमुख व्यवसाय आणि ऋग्वैदिक कालखंडात जो होता तो पशुपालन हा एक महत्वपूर्ण व्यवसाय होता. तर हे दोन बेसिक डिफरन्स जर आपल्याला कळले तर इथे कंपॅरिझन करणं खूप इझी जातं. त्याच्यानंतर उत्तरवैदिक कालखंडामध्ये शेतीमुळे लोकांच्या जीवनाला काय झालं, स्थैर्य प्राप्त झालं. म्हणजे जसं जसं शेती जी आहे शेतीचं उत्पादन वाढायला लागलं. त्याच्यानंतर शेतीमध्ये बऱ्यापैकी उत्पादन वाढल्यामुळे जीवन हे सुखकर झालं. अर्थव्यवस्था सुधारली. ज्या लोकांची फक्त पशुपालनावरती डिपेंडन्सी होती त्या लोकांना पशुपालनासोबत शेती हा जोड व्यवसाय जो आहे तो मिळाला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं शेती महत्वपूर्ण मानली गेल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झालं किंवा आपण म्हणूया की थोडी प्रगती जी आहे ती उत्तरवैदिक कालखंडामध्ये शेतीमुळे झालेली दिसून येते. त्यानंतर उत्तरवैदिक कालखंडामध्ये शेतीमध्ये प्रगती होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण काय असेल? जर समजा सिंचन व्यवस्था डेव्हलप झाली तर ऑब्व्हियसली ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रोग्रेस होती. मग उत्तरवैदिक कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल जो झाला तो म्हणजे काय? तर सिंचन व्यवस्था जी आहे ती थोडी डेव्हलप झाली. विहिरी असतील किंवा तलाव, कालवे या माध्यमातून, कालव्यांच्या माध्यमातून, तलावांच्या माध्यमातून सिंचन व्यवस्था डेव्हलप झाल्यामुळे शेतीसाठी वापर करायला लागले आणि शेतीसाठी वापर पाण्याचा वाढल्यामुळे उत्पादनामध्ये इजाफा झाला, वाढ झाली आणि त्याच्यामुळे उत्तरवैदिक कालखंडामध्ये लोकांच्या जीवनामध्ये थोडंसं स्थैर्य जे आहे ते प्राप्त झालेलं दिसून येतं. त्यातल्या त्यात नुसतं सिंचन व्यवस्थेचाच नाही तर शेणखताचा सुद्धा वापर व्हायला लागला. म्हणजे ऋग्वेदामध्ये फक्त पशुपालन व्हायचं, परंतु उत्तरवैदिक कालखंडात शेती वाढली. परंतु शेती वाढल्यामुळे शेतीसोबतच जोडधंदे देखील वाढले शेतीचे. त्याचबरोबर पशुपालन सुद्धा जास्त वाढलं आणि शेतीमध्ये खऱ्या अर्थानं शेणखताचा वापर केला गेला. सिंचन व्यवस्था डेव्हलप झाली आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये इजाफा झाला आणि लोकांचं जीवन हे थोडं सुखकर झालेलं दिसून येतं. हा बदल इथे महत्वपूर्ण ठरतो. त्याच्यानंतर ऋग्वेदिक कालखंडामध्ये गहू, जव, तांदूळ, मसूर, मूग, उडीद या धान्याचा महत्वपूर्ण उल्लेख जो आहे तो दिसून येतो ऋग्वेदामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बाबी आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता व्यापार आणि उद्योगाचा विचार केला तर ऋग्वेदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंडामधला एक बेसिक डिफरन्स इथे सांगणं गरजेचं आहे. तर इथे ऋग्वेदाचा आपण विचार केला तर ऋग्वेदामध्ये काय होतं तर जीवनावश्यक वस्तूंवरती जास्त भर दिला जायचा. याच्यामध्ये काय भर दिला जायचा तर धान्य असेल, तूप असेल, दूध असेल, वस्त्र असेल या बाबींना प्रायोरिटी दिली जायची. परंतु याच्यापेक्षा थोड्याशा अजून काही एक्स्ट्रा बाबींना प्रायोरिटी कुठे दिली गेली असणार तर ऑब्व्हियसली उत्तरवैदिक कालखंडात. कारण या सगळ्या बाबींवरून आपल्याला कळतंय की शक्यतो ऋग्वेदिक कालखंडामध्ये कशाला प्रायोरिटी होती? पशुपालनाला प्रायोरिटी होती, पशुपालनाला. परंतु उत्तरवैदिक कालखंडामध्ये मात्र काय झालं थोडेसे बदल झालेले दिसून येतात. आता इथे दूध काढणे, दूध कापणे, दूध काढणे, त्याच्यानंतर कपडे विणणे दोन महत्वाचे जे व्यवसाय होते ते ऋग्वेदात केले जायचे. परंतु उत्तरवैदिक कालखंडामध्ये उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली. आता जर समजा शेती व्यवसाय वाढला असेल, पशुपालन वाढलं असेल, शेणखताचा वापर होतो, सिंचन व्यवस्था डेव्हलप झाली तर ऑब्व्हियसली उत्तरवैदिक कालखंडामध्ये अजून काहीतरी एक्स्ट्रा उद्योग व्यवसाय डेव्हलप होणार यात काही शंकाच नाही. त्याच्यामुळे यामध्ये उद्योगांमध्ये धातू उद्योग, चर्म उद्योग, वस्त्र निर्मिती, रथ निर्मिती, काष्टकला निर्मिती अशा वेगवेगळ्या व्यापार आणि व्यवसायांमध्ये भर पडलेले दिसून येते. म्हणजे ऋग्वेदिक कालखंडापेक्षा उत्तरवैदिक कालखंड जो आहे तो थोडासा प्रोग्रेसिव्ह मानला जातो. त्याच्यामध्ये थोडी प्रगती आपल्याला झालेली दिसून येते. म्हणून वेगवेगळे व्यवसाय आणि उद्योगांचा उल्लेख मात्र इथे उत्तरवैदिक कालखंडात आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या बाबी ज्या आहेत त्या व्यापाराशी संबंधित देखील महत्वपूर्ण आहे. आता व्यापाराचा जर विचार केला
तर त्याचबरोबर समुद्र मार्गाचा व्यापाराचा देखील या ठिकाणी उल्लेख दिसतो. म्हणजेच आर्य जे आहेत ते बाहेरच्या देशांसोबत व्यापार करीत होते. याचा देखील उत्तरवेदी कालखंडामध्ये आपल्याला उल्लेख दिसून येतो. त्याच्यानंतर उत्तरवेदी कालखंड हा खऱ्या अर्थानं भारतातील लोहयुगाचा कालखंड मानला जातो. ऑब्विसली कारण शेतीसाठी लोहयुग जो आहे तो महत्वाचा होता. तर शेतीमध्ये लोखंडाची अवजारं वापरायला सुरुवात झाली. त्याचबरोबर धातू उद्योग जो आहे तो डेव्हलप झाला आणि धातू उद्योगासोबतच अनेक वेगवेगळे जे काही उद्योग आहे, रथ उद्योग असेल, वस्त्र निर्मिती, चर्म उद्योग असे वेगवेगळे अनेक उद्योग डेव्हलप झाले. म्हणून उत्तर वैदिक कालखंडाला खऱ्या अर्थानं लोहयुग असं मानलं जातं किंवा लोहयुगाचा जो लोहाचा जो वापर आहे तो भारतामध्ये जर कुठे पहिल्या कुठल्या जास्त युगात झाला असेल जास्त प्रमाणामध्ये तर तो उत्तर वैदिक कालखंडातच झालेला आपल्याला दिसून येतो. आणि युद्धासाठी असेल, कृषीसाठी असेल, अवजारांसाठी खऱ्या अर्थानं लोहाचा वापर आपल्याला उत्तर वैदिक कालखंडात झालेला दिसून येतो. त्याच्यामुळे उत्तर वैदिक कालखंड अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतो. इथे जर आपण पाहिलं तर कर्ज घेणं, व्याज घेणं या प्रथेला सुद्धा उत्तर वैदिक कालखंडात सुरुवात झाली. आता जर समजा शेतीमध्ये थोडीशी प्रगती होत असेल, सिंचन व्यवस्था डेव्हलप होत असेल, खतांचा वापर होत असेल, तर ऑब्विसली शेतीसाठी काय महत्वाचं आहे? तर अर्थव्यवस्था महत्वाची, पैसा महत्वाचा आहे. मग कुठल्याही ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि कुठली गोष्ट डेव्हलप करायची असेल, तर त्याच्यासाठी पैसा महत्वाचा असतो. म्हणून कर्ज घेणं आणि व्याजानं पैसे देणं या सगळ्या बाबी उत्तर वैदिक कालखंडात झाल्या दिसून येतात. का? कारण उत्तर वैदिक कालखंडामध्ये या सगळ्या बाबी डेव्हलप झाल्या होत्या. धातू उद्योग, चर्म उद्योग, वस्त्र उद्योग, रथ निर्मिती म्हणजे जेवढे उद्योगधंद्यांमध्ये इजाफा झालेला आहे, उद्योगधंद्यांमध्ये इजाफा झाला म्हणजे ऑब्विसली अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळायची केव्हा मिळणार? ज्यावेळेस एखादा उद्योग व्यवसाय सुरू असेल त्यावेळेस कर्ज घेतलं जात असेल, व्याज घेतलं जात असेल, कर्ज दिलं जात असेल, त्यावेळेस ऑब्विसली या प्रथेला सुरुवात कोणत्या कालखंडात झाली हे माहिती असणं गरजेचं आहे. तर उत्तरवैदिक कालखंडामध्ये हा एक बदल झाला आणि उत्तरवैदिक कालखंडात विविध ग्रंथांमध्ये रथ निर्मितीचा उल्लेख दिसतो, सुतार कामाचा उल्लेख दिसतो, चर्मकार कामाचा उल्लेख दिसतो, कुंभार कामाचा उल्लेख दिसतो, मासेमारीचा उल्लेख दिसतो. म्हणजे जेवढे जास्तीत जास्त उद्योगधंदे आणि व्यवसाय आहे त्याची वाढ जी झालेली आपल्याला दिसून येते ती खऱ्या अर्थानं आपल्याला उत्तरवैदिक कालखंडात झालेली दिसून येते. परंतु ऋग्वैदिक कालखंडात हा ऋग्वैदिक कालखंडामध्ये या सगळ्या बाबी का घडल्या नाही? कारण ऋग्वैदिक कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं फक्त पशुपालन व्यवस्थेला कशाला पशुपालन या व्यवसायाला प्रायोरिटी दिली जायची. परंतु परंतु उत्तर वैदिक कालखंडामध्ये पशुपालनासोबतच शेतीला प्रायोरिटी दिली गेली. शेतीमुळे उद्योगधंदे डेव्हलप झाले आणि उद्योगधंदे डेव्हलप होत असताना आयात निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. म्हणजे दुसऱ्या देशांसोबत आयात निर्यात सुद्धा वाढलेली समुद्री मार्गे दिसून येते. आणि या सगळ्या बाबींसाठी सर्वात महत्वाचं काय तर कर्ज देणं, कर्ज घेणं म्हणजेच अर्थव्यवस्था ही सुद्धा डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ उत्तर वैदिक कालखंड जो आहे तो ऋग्वैदिक कालखंडापेक्षा थोडासा प्रोग्रेसिव्ह मानला जातो. मग या ठिकाणी इतकं आपण स्पष्टीकरण देत असताना सगळ्यात महत्वाची बाब इथे एकच होती, ती म्हणजे काय तर प्रश्न समजून घेणं गरजेचं होतं आणि प्रश्न समजून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर वैदिक कालखंड आणि ऋग्वैदिक कालखंडात कंपॅरिझन करायचं होतं आणि सामाजिक आणि आर्थिक बदल जे घडून आले, परिवर्तन जे घडून आलं, चेंजेस जे घडून आले याच्यावरती थोडासा भर देऊन लिखाण करणं अपेक्षित होतं. तर अशा पद्धतीचं आजचं या प्रश्नाचं उत्तर आपण बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केलाय. तर अजून अशीच रोज प्रश्न जे आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. तर उद्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका न्यू सेशन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.